तुम्हाला आठवतीये का घाऱ्या डोळ्यांची मोनालिसा आणि भगवाधारी IIT बाबा? प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यादरम्यान चर्चेत आलेली ही दोन नावं. 2025 साली पार पडलेल्या कुंभमेळ्यात अनेक जण प्रसिद्धीच्या झोतात आले, पण त्यातही IIT बाबाची मोठी चर्चा झाली. कारण विज्ञान ते अध्यात्म हा त्यांचा प्रवास. आता पुन्हा हे बाबा चर्चेत आलेत आणि त्याचं कारण आहे लग्न किंवा विवाह. बरोबर ऐकलं. IIT बाबा उर्फ अभय सिंह यांनी लगीन गाठ बांधली आहे आणि ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. विशेष म्हणजे IIT बाबाची पत्नी उच्च शिक्षित आहे. कोण आहे IIT बाबांची पत्नी? सनातन धर्मासाठी नवदाम्पत्याचा काय विचार आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय लोकमत.com वर. विज्ञान आणि तंत्रज्ञान सोडून अध्यात्माचा मार्ग धरल्यानं अभय सिंह चर्चेत आले. महाकुंभमेळ्यात भगवी वस्त्र परिधान करून आलेले अभय सिंह अवघ्या काही वेळेत IIT बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. महाशिवरात्रीला अभय सिंह यांनी प्रतिका यांच्यासोबत विवाह केला. नुकतेच हे दोघेही हरियाणातल्या झज्जर इथं निवासस्थानी आले. या दोघांनी हिमाचल प्रदेशातल्या अघंजर महादेव मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे आणि पुढचं जीवनही इथल्याच धर्मशाळेत व्यतीत करणार असल्याचं IIT बाबा अभय सिंह यांनी सांगितलं. अभय सिंह हे मूळ हरियाणातल्या झज्जर जिल्ह्यातल्या सासरोली गावचे रहिवासी. त्यांचे वडील कर्णसिंह हे वकील आहेत आणि झज्जर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिलेत. अभय सिंह यांनी IIT बॉम्बे इथून एरोस्पेस इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. नंतर कॅनडामधल्या एरोस्पेस कंपनीत नोकरीही केली. त्यांना जवळपास 3 लाख रुपये इतका मासिक पगार होता. पण इतकी चांगली नोकरी सोडून आध्यात्मिक मार्ग त्यांनी स्वीकारला. याच वाटेवर वर्षभरापूर्वी अभय सिंह आणि प्रतिकाची भेट झाली. त्यांची पत्नी प्रतिका ही मूळची कर्नाटक राज्यातल्या मंगलोरची आहे. विशेष म्हणजे ती इंजिनियर आहे. या दोघांनी आधी मंदिरात लग्न केलं, नंतर कोर्ट मॅरेज करत रीतसर विवाह नोंदणी केली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमच्या दोघांच्या जीवनाचा उद्देश एकच असल्याचं IIT बाबा अभय सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सेम ही है, हम दोनों का तो सेम ही एम है ना, इसलिए दोनों का भगवान में ही वो है, तो साथ में दोनों का ही उसी तरीके से कि हाँ बस लाइक फिर से क्या बोलते हैं ना, कर्म पूरा करके साइकिल से पूर्ण तरीके से वो फ्री होना, मुक्त होना. खरं तर अभय सिंह हे उच्च शिक्षित आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अचानक अध्यात्माकडे वळण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की हरियाणात वडिलांच्या कार्यालयात बसून ते कायदेशीर कागदपत्र आणि केस स्टडी पाहायचे. हे करत असतानाच अध्यात्माची आवड निर्माण झाली आणि सगळं सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्गच धरला. आता पत्नी प्रतिका देखील अध्यात्माच्या वाटेवरच भेटली. या दोघांनी मिळून भविष्यात सनातन युनिव्हर्सिटी सुरू करण्याची योजना आखली आहे. या संस्थेत गुरु, साधक आणि अध्यात्माशी संबंधित लोकांना एकत्र आणण्याचा उद्देश असल्याचं IIT बाबा आणि पत्नी प्रतिका यांनी सांगितलं. फ्यूचर एग्जैक्टली तो वैसा तो देखा जाएगा, पर तो वही है कि एक तरीके से ना लाइक जो हम पहले जो हमने कुंभ में बेसिकली जिस चीज़ की बात की थी, तो वो तो एक एज ए बात के अंदर हमने वो चीज़ डाली थी कि ये चीज़ होनी चाहिए. जैसे युवाओं के एजुकेशन के वो सब के बारे में हमने बहुत सारी चीज़ें बताई थी ना कि ये ऐसे कनेक्ट होना चाहिए और ये सब चीज़ें सिखाई जानी चाहिए. तो 1 साल हम पूरा उसी के ऊपर ही ग्राउंड वर्क वो सब कर रहे थे कि वो डिज़ाइन हो, करिकुलम टाइप से ना अलग अलग कि क्या कोर्सेज होंगे, किस तरीके से सिखाए जाएंगे. और तो अभी आगा जहाँ पे भी वो कराएंगे मैनिफेस्ट उसको कि भाई जो भी जगह है, अभी तो हम उसी साइड से देख रहे हैं, और जिस भी जगह पे होगा तो उसको फिजिकल रूप में मैनिफेस्ट करेंगे और फिर जितना ज़्यादा हम अपने हिसाब से उसको फैला पाएँ. अभी तो सब साधना ऑनलाइन ही करवा रहे हैं. ये एक आश्रम के लिए भी बोल रहे थे, हमने इनसे बातचीत की. हाँ. ये आश्रम बनाने के लिए बोल रहे हैं, उसको लेकर क्या कहना है? अभी तो वो भी बनाने वाले स्टेज में है. वो भी बहुत टाइम लगेगा उसको अभी बनाने वाले. यूथ के लिए क्या मैसेज देना चाहेंगे आप? वही अभी साधना ही करना है. साधना करना ही मेरा मैसेज है. महाकुंभ 2025 मध्ये साधू वेशात दिसल्यानंतर अभय सिंह अचानक प्रसिद्ध झाले. लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून आलेला इंजिनियर ते आध्यात्मिक साधक असा त्यांचा प्रवास देशविदेशात चर्चेचा विषय ठरला. दरम्यान IIT बाबा आणि प्रतिका यांच्या आधी मोनालिसाच्या विवाहाचीही मोठी चर्चा झाली होती. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.